नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. डिजिटल पेमेंट प्रणालीत सहकारी बँकांचा समावेश करावा. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना. कर्जबुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या विरुद्ध सीबीआयकडून मुंबईच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रपती पोलीस पदकं जाहीर. महाराष्ट्रातल्या 42 पोलिसांना राष्ट्रपती पदकं, मुंबईतल्या 10 जणांचा समावेश. राजकीय पक्षांनी मतदारांकडे धर्म, जात, वंश, भाषा आणि समुदायाच्या नावाखाली मतं मागू नयेत. निवडणूक आयोगाचे कडक निर्देश. आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिमला, कुलू मनालीत पुढल्या 48 तासात हिमवृष्टीचा इशारा. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची असून या बँकांवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंट प्रणालीत सहकारी बँकांचा समावेश करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल नवी दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. सहकारी बँकांना डिजिटल प्रणालीत आणल्यास त्याचा ग्रामीण जनतेला उपयोग होईल. त्याचप्रमाणे बँकांद्वारे करण्यात येणाऱ्या ऑनलाईन व्यवहारावरील कररचना निश्चित करण्यात यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर डिजिटल अर्थव्यवस्थेच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या समितीची बैठक झाली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं आपला अंतरिम अहवाल यावेळी पंतप्रधानांकडे सादर केला. डिजिटल व्यवहारांवरची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी या व्यवहारांवरचा खर्च कमी करण्यात यावा. डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पूर्वलक्षी प्रभावानं कर आकारू नये. त्याचप्रमाणे व्यापारी सवलत मूल्य रद्द करावं आणि 50,000 आणि त्यावरील रोख व्यवहारांवर कर आकारणी करावी अशा महत्त्वाच्या शिफारशी या समितीनं केल्या आहेत. छोटे व्यापारी आणि प्राप्तिकर विवरण न भरणाऱ्यांना स्मार्टफोनच्या खरेदीसाठी 1,000 रुपयांचं अनुदान द्यावं अशी शिफारसही करण्यात आली आहे. हजारो कोटी रुपयांच्या बुडीत कर्ज प्रकरणी फरार उद्योगपती विजय मल्ल्या आणि अन्य आरोपींविरोधात सीबीआयनं काल मुंबईतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आयडीबीआय बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक योगेश अग्रवाल यांच्यासह 9 अधिकाऱ्यांना 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य 8 वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आयडीबीआय बँकेच्या 4 तर किंगफिशर आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या प्रत्येकी 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व 9 अधिकाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्याची सुनावणी 30 तारखेला होणार आहे. समाजाच्या सर्व गटांची आर्थिक सहभागिता वाढावी आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देता यावी यासाठी वरिष्ठ निवृत्ती विमा योजना 2017 च्या अंमलबजावणीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. वरिष्ठ निवृत्ती विमा योजनेअंतर्गत 60 वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आयुर्विमा मंडळामार्फत निवृत्तीवेतन दिलं जाणार आहे. या बैठकीत आयएम दुरुस्ती विधेयकाला मान्यता देण्यात आली. या दुरुस्ती विधेयकामुळे देशात व्यवस्थापन क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आयएमला आता पदविकेऐवजी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देता येणार आहे. विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावरचं 2 महिन्यांचं व्याज माफ करण्याच्या सरकारनं याआधी घेतलेल्या निर्णयाला बैठकीत मान्यता देण्यात आली. ग्रामीण विभागात राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत सहभागी न होऊ शकणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या घरकुल योजनेलाही बैठकीनं मान्यता दिली. या योजनेनुसार पक्कं घरकुल बांधण्यासाठी 2 लाखांपर्यंतचं कर्ज सवलतीच्या व्याजदरानं देण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दरवर्षी देशातल्या पोलिसांना शौर्यासाठी पोलीस पदकं जाहीर केली जातात. यावर्षी 100 पोलिसांना वीरता पोलीस पदकं, 80 पोलिसांचा उत्कृष्ट सेवा पदक आणि 597 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत. त्यात महाराष्ट्रातल्या एकूण 42 पोलिसांचा समावेश आहे. यात 3 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक तर 39 जणांना पोलीस पदक जाहीर झालं आहे. मुंबईचे अतिरिक्त महासंचालक व्ही लक्ष्मीनारायण, रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण विभागाचे उपनिरीक्षक महादेव गावडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले इथले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाप्पा इरप्पा मोर्टी यांना राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनी मतदारांकडे धर्म, जात, वंश, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर मतं मागू नयेत असे निर्देश निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना दिलेत. अशा प्रकारे मतं मागणं हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग होऊ शकतो असं आयोगानं बजावलंय. सर्व राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील राजकीय पक्षांच्या अध्यक्ष, सरचिटणीस, कार्यकारी अध्यक्ष, निमंत्रकांना निवडणूक आयोगानं अशा आशयाचं पत्र पाठवलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाच्या निवाड्याचा संदर्भ आयोगानं या पत्रात दिला आहे.
राजकीय पक्षांनी सर्व स्तरावरच्या कार्यकर्त्यांना तसंच उमेदवारांना तसे निर्देश द्यावेत. अशा प्रकारे मतं मागणं हा आचारसंहितेचा भंग ठरू शकतो, असंही निवडणूक आयोगानं बजावलं आहे. अकोल्यात काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या प्रसंगी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावडेच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात पक्षाला मोठं बळ मिळालं असं तटकरे म्हणाले. गावंडे यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करायला सुरुवात करण्याचा सल्ला त्यांनी दिला. महापालिका निवडणुकीला सामोरं जाताना समविचारी पक्षांशी युती करू, मात्र ती सन्मानजनक असली पाहिजे असं तटकरे म्हणाले. नवउद्योजकांना उद्योग उभारणीत मदत करण्याच्या दृष्टीनं मुंबई IIT तर्फे साइन ही संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या मदतीनं उद्योग जगतात पहिलं पाऊल टाकणाऱ्या अनेक उच्च शिक्षित तरुणांनी आज पंख पसरून उद्योजकतेच्या आभाळात उत्तुंग भरारी घेतली आहे. केंद्र सरकारनं मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या उपक्रमांच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केल्यानंतर बिझनेस इन्क्युबेटर या संकल्पनेची नव्यानं चर्चा सुरू झाली. मुंबई IITनं 2004 साली सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप अर्थात साइन या नावानं नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी असा बिझनेस इन्क्युबेटर सुरू केला. IITच्या माजी विद्यार्थ्यांनी आपलेपणानं या उपक्रमात भाग घेतला. त्याच्या उभारणीत मनापासून सहकार्य केलं. IIT मधले अनेक प्राध्यापक त्यात सहभागी झाले. साइनच्या माध्यमातून अनेक नवउद्योजकांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभतं. उद्योगासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. एवढंच नव्हे तर कायदेशीर गरजांची पूर्ती करण्यासाठी आवश्यक ती मदतही केली जाते. साइन सारख्या उपक्रमामुळे उच्च शिक्षित तरुण रोजगारासाठी परदेशी जाण्याचं प्रमाण कमी होतंय. लठ्ठ पगार कमावण्यापेक्षा तो देणारे हात घडवले जात आहेत. देशात उद्योजकतेचं नवं पर्व सुरू होत आहे. – 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम. केंद्रीय अर्थसंकल्प 2017 यावेळी असणार विशेष. स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच 1 फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प. जनतेच्या आकांक्षा, विमुद्रीकरणाचा परिणाम, कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर, तज्ज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका. वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन 1 फेब्रुवारीला दुपारी 1 ते 2:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. अर्थमंथन. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या भाषणाचं प्रसारण होईल. त्यानंतर या भाषणाचा हिंदी अनुवाद प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांवरून हिंदी अनुवादानंतर प्रसारित होईल. तर आकाशवाणीच्या वाहिन्यांवर रात्री 9:30 वाजता प्रादेशिक भाषेत या भाषणाचं प्रसारण होईल. पुण्यात ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांना ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन काल गौरवण्यात आलं. नाट्यक्षेत्रात 50 वर्ष योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे देण्यात आला. लालन सारंग यांनी विविध भूमिका उत्तम रीतीने निभावल्यात. अभिनेत्री म्हणून मेहनत घेण्याची त्यांची जिद्द महत्त्वाची आहे, अशा शब्दात पालेकर यांनी त्यांचा शब्द गौरव केला. कार्यक्रमात सारंग यांची प्रकट मुलाखतही घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपला जीवनपट त्या मुलाखतीत उलगडून दाखवला. पुणे जिल्ह्यात चाकण इथल्या फोक्सवॅगन या कंपनीतले कामगार मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेत. फोक्सवॅगन कंपनीत 2.5 ते 3 वर्ष नोकरी केलेल्या कायमस्वरूपी कामगारांना कंपनीनं कुठलंही कारण न देता अतिरिक्त दाखवून काढून टाकलं. या विरोधात कामगारांनी उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे.
कंपनीनं काढून टाकलेल्या कामगारांना कायमस्वरूपी कामावर घ्यावं, बोगस स्टँडिंग ऑर्डर बनवणाऱ्या अधिकाऱ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशा उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत. राजकीय नेते या कंपनीच्या दबावाला बळी पडत आहेत, असा कामगारांनी आरोप केला आहे. स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी फिल्म डिव्हिजनच्या वतीनं स्वच्छ भारत पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. 16 जानेवारी 31 जानेवारी दरम्यान हा पंधरवडा साजरा होतोय. या पंधरवड्याअंतर्गत स्वच्छतेच्या फायद्यांविषयी विविध परिसंवाद होत आहेत. तसंच स्वच्छतेबाबत जागरूकता करणारे लघुचित्रपटही दाखवण्यात येणार आहेत. मुंबईत शिवाजी पार्क इथं येत्या 26 तारखेला साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची काल रंगीत तालीम करण्यात आली. अप्पर मुख्य सचिव तसंच मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे, अर्चना त्यागी यांच्यासह राजशिष्टाचार विभागाचे आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनाच्या संचलनात सहभागी झालेल्या 3 उत्कृष्ट पथकांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. त्यात राज्य राखीव पोलीस दलानं प्रथम क्रमांक पटकावला, अग्निशमन दलानं दुसरा, तर बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथकानं तिसरा क्रमांक पटकावला. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत रॉजर फेडररनं काल उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं झेरेवचा 6-1, 7-5, 6-2 असा पराभव केला. झेरेवनं अग्रमानांकित अँडी मरेवर खळबळजनक विजय मिळवला होता, मात्र अनुभवी फेडररसमोर त्याचा टिकाव लागला नाही. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सनं प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत तिनं रशियाच्या अनास्तासिया पावलीचेन्कोवावर 6-4, 7-6 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. लिएंडर पेस आणि त्याची स्विस साथीदार मार्टिना हिंगिस यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. रोहन बोपन्ना आणि त्याची कॅनेडियन साथीदार जी डाब्रोवस्की ही जोडी मिश्र दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचली आहे. आणि आता हवामान वृत्त. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिमला, कुलू मनालीत पुढल्या 48 तासात हिमवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. तसंच या भागात जोरदार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. जम्मू काश्मीरमध्ये कालपासून पाऊस आणि हिमवृष्टी होतीये. येत्या 48 तासात या भागात जोरदार पावसाचा अंदाज असल्यानं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आता राज्यातल्या हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. डिजिटल पेमेंट प्रणालीत सहकारी बँकांचा समावेश करावा, नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना. कर्ज बुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या विरुद्ध सीबीआयकडून मुंबईच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रपती पोलीस पदकं जाहीर. महाराष्ट्रातल्या 42 पोलिसांना राष्ट्रपती पदकं, मुंबईतल्या 10 जणांचा समावेश. राजकीय पक्षांनी मतदारांकडे धर्म, जात, वंश, भाषा किंवा समुदायाच्या नावाखाली मतं मागू नयेत, निवडणूक आयोगाचे कडक निर्देश. आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिमला, कुलू मनालीत पुढल्या 48 तासात हिमवृष्टीचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.